नमस्कार. माइंड मॅटर्स मोस्ट या सिरीजचा हा 7वा भाग. मी डॉक्टर संजीवनी केळकर. यापुढे आपण लिटरेट, इलिटरेट आणि एलिटरेट याबद्दल जाणून घेणार. वाचाल तर वाचाल असं एक वाक्य आपण ऐकतो. म्हणजे जो माणूस वाचतो तो ज्ञान मिळवतो आणि तो नीट जगू शकतो. साक्षरता आणि शिक्षणाच्या संदर्भात या 3 शब्दांमधील फरक खालीलप्रमाणे आहे. विशेषतः एलिटरेट ही संकल्पना आजच्या काळात खूप महत्त्वाची ठरते. आपण लिटरेट म्हणजे साक्षर, ज्या व्यक्तीला लिहिता आणि वाचता येतं तिला लिटरेट म्हणतात. याचा अर्थ किमान एक भाषा वाचण्याची, लिहिण्याची आणि समजून घेण्याची क्षमता असणे. वैशिष्ट्य असे, ही व्यक्ती माहिती मिळवण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी अक्षरांचा वापर करू शकते. छोट्या मुलांना वाचूनही आनंद मिळतो, हे चित्रात पाहिलं तुम्ही. आता दुसरं इलिटरेट किंवा निरक्षर, ज्या व्यक्तीला लिहिता किंवा वाचता येत नाही तिला इलिटरेट म्हणतात. अर्थ, अक्षरांची ओळख नसणे किंवा शिक्षण न मिळाल्यामुळे लिहिता वाचता न येणे. वैशिष्ट्य, या व्यक्तीकडे ज्ञान किंवा कौशल्य असू शकते पण ते पुस्तकी किंवा लिखित स्वरूपातील नसते. जो व्यक्ती किंवा जे मूल पुस्तक वाचतं त्याला कल्पकता वाढते. वाचताना त्याला महाल दिसला, जादुई, तर तो व्हिज्युअलाइज करू शकतो किंवा झाडं, पर्वत, डोंगर व्हिज्युअलाइज करू शकतो. असा या वाचनाचा फायदा होतो. एलिटरेट किंवा वाचन विन्मुख म्हणजे साक्षर असूनही न वाचणारा किंवा न वाचणारी, ही संकल्पना सर्वात महत्त्वाची. एलिटरेट म्हणजे अशी व्यक्ती जिच्याकडे लिहिता वाचण्याचे कौशल्य तर आहे पण तिला किंवा त्याला वाचनात अजिबात रस नाही. साक्षर असूनही जाणीवपूर्वक वाचन टाळणारी व्यक्ती. वैशिष्ट्य, ही व्यक्ती सुशिक्षित असते पण ती पुस्तके, वर्तमानपत्रे किंवा सखोल माहिती वाचण्याऐवजी केवळ व्हिडिओ पाहणे आणि वरवरची माहिती घेण्याला प्राधान्य देते. सुपरफिशियल, त्यांच्याकडे क्षमता आहे पण इच्छा नाही. 3 दिवस मोबाईल फोन शिवाय राहिल्याने मेंदू पूर्ववत होऊ शकतो का? एका अलीकडील अभ्यासात असं आढळून आलंय की 72 तासांसाठी फोन पासून मोबाईल दूर राहिल्याने डोपामिन आणि सेरोटोनिनशी संबंधित मेंदूची क्रियाशीलता पुन्हा पूर्ववत होऊ शकते, जे एकाग्रता, प्रेरणा आणि मनस्थितीसाठी महत्त्वाचे आहेत. पण तुम्हाला पूर्ण 3 दिवस फोन पासून दूर राहण्याची गरज नाही. दिवसातून फक्त 1 तास फोन शिवाय राहिल्यानेही तुमच्या मेंदूला पूर्ववत होण्यास मदत होऊ शकते असं म्हणायला हरकत नाही. आजच्या काळातला संदर्भ सोशल मीडिया आणि डिजिटल एजमध्ये आहे. आजच्या डिजिटल युगात एलिटरसीचे प्रमाण खूप वाढले आहे. अनेक तरुण किंवा मुले साक्षर आहेत पण ते पुस्तके वाचण्याऐवजी तासनतास रील्स किंवा शॉर्ट व्हिडिओ पाहण्यात घालवतात. त्यांना साक्षर म्हणायचं का? वाचनाच्या सवयी अभावी ते अलिटरेट गटात मोडतात. पुस्तकाचं वाचन आणि मोबाईलवरचं वाचन यामध्ये समतोल राखणं ही आजच्या काळाची गरज आहे. खालील टेबलमध्ये, तक्त्यामध्ये या दोन्ही माध्यमांचे फायदे आणि तोटे सविस्तर दिले आहेत. तुलनात्मक तक्ता, पुस्तक वर्सेस मोबाईल. वैशिष्ट्य, पुस्तकाचं वाचन आणि मोबाईलचं वाचन. पुस्तकाच्या वाचनाचे फायदे: उच्च एकाग्रता किंवा डीप फोकस, डोळ्यांवर ताण येत नाही, माहिती दीर्घकाळ लक्षात राहते आणि बॅटरी किंवा चार्जिंगची गरज नाही. मोबाईलवरील वाचनाचा फायदा: हजारो पुस्तके एकाच जागी उपलब्ध आणि कुठल्याही वेळी वाचता येईल अशी. प्रवासात नेण्यासाठी अत्यंत सोयीचं. शब्दांचे अर्थ त्वरित शोधता येतात कारण डिक्शनरी इनकॉर्पोरेटेड असते आणि रात्री सुद्धा प्रकाश नसला, लाईट नसला तरी सेल्फ लाईटमुळे वाचता येतं, हे महत्त्वाचं. तोट्यांमध्ये पुस्तक सोबत वाहून न्यावं लागतं, त्याला वजन असतं, ते जागा व्यापतं, व्हॉल्यूम असते, स्टोरेजची गरज लागते, कमी प्रकाशात वाचता येत नाही आणि नवीन पुस्तक पाहिजे तेव्हा घेण्यासाठी वेळ लागतो.
मोबाईलच्या वाचनाचे तोटे नोटिफिकेशन्समुळे किंवा फोन आले तर व्यत्यय येतो वाचनात. ब्ल्यू लाईटमुळे डोळ्यांचे विकार होऊ शकतात. सखोल आकलनात अडथळा येण्याची शक्यता असते, कारण इन-डेप्थ रीडिंग होऊ शकत नाही. आणि बॅटरी संपली तर वाचन थांबतं. आणि आजकाल ऑडिओ बुक्स आली आहेत, त्याचा मात्र ज्यांना डोळ्याचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यासाठी फार फायदा आहे. हा महत्वाचा फायदा मोबाईलच्या वाचनाचा आहे, अंध व्यक्तींसाठी विशेषतः. पुस्तक वाचून किती आनंद होतो याचे हे वेगळे वेगळे फोटो आपल्याला दिसत आहेत चित्रांमध्ये. आता आपण A physical book offers a sensory, focused and tangible reading experience that mobile phone screens cannot replicate. While phones offer convenience, books provide deeper engagement by removing digital distractions and using physical cues to aid memory, comprehension and relaxation. Enhanced cognitive focus and retention, improved sleep, higher comprehension, total sensory experience, reduced eye strain, tactile and sensory engagement, longevity and legacy, easy sharing, easy annotation, unplugging, reduced distractions, no dependency on power. आणि पुस्तक वाचताना पेन्सिलीने त्याच्यावर आपण खुणा करून ठेवल्या आणि त्याच्या नोट्स काढल्या साईडला तर पुन्हा पुन्हा वाचताना ते जास्त चांगल्या रीतीने लक्षात राहू शकतं. हा लहान मुलं पुस्तक वाचताना हा 5 बोटांचा नियम मी सहज जाता जाता सांगतेय. तुमचं मूल एक पुस्तक कुठलंही पान उघडतं, ते पान वाचतं आणि त्यांना जे शब्द माहीत नाहीत किंवा उच्चारता येत नाही किंवा अर्थ समजत नाही त्या शब्दासाठी एक बोट वर करतं. पान संपेपर्यंत त्यांनी वर केलेल्या बोटांच्या संख्येवरून त्यांना समजतं की पुस्तक योग्य स्तराचे आहे की नाही. 0 ते 1 बोट असलं तर त्यांना चांगली माहिती आहे असं कळतं. हा नियम म्हणजे एक साधी गोष्ट आहे, समजायला सोपी. जसं प्रत्येक फूल स्वतःच्या वेळेनुसार उमलतं तसंच प्रत्येक मुलाची शिकण्याची पद्धत वेगळी असू शकते. एखादं मूल वाचायला उशिरा शिकेल, इलिटरेट टू लिटरेट, पण जे मूल साक्षर असूनही वाचत नाही, इलिटरेट किंवा मनुष्य पण मोठं झाल्यावर त्याला पुन्हा निसर्गाशी आणि पुस्तकांशी जोडणं ही पालकांची जबाबदारी आहे. आई वडील म्हणू शकतात लिटरेट, माझ्या मुलाला वाचता येतं, तो हुशार आहे. इलिटरेट आहे पण माझ्या मुलाला वाचता येतं पण तो फक्त स्क्रीन स्क्रोल करतो, पुस्तक वाचत नाही. पालकांसाठी हा संदेश आहे की मुलांमध्ये केवळ साक्षरता असून उपयोग नाही, तर वाचनाची गोडी, रीडिंग हॅबिट आणि लाइकिंग निर्माण करणं हे महत्वाचं ठरतं. इलिटरेट पिढी आणि डिजिटल चॅलेंज. आजच्या काळात मुलं तासनतास रील्स किंवा शॉर्ट व्हिडिओज बघतात. त्यामुळे काय होतं, त्यांची वाचण्याची क्षमता, रीडिंग स्पॅन कमी होतं. सखोल विचार करण्याची प्रक्रिया, डीप थिंकिंग मंदावतं. मुलं फक्त माहिती घेतात, पोपटपंची करू शकतात, ज्ञान नाही, तो आनंदच नाही मिळत, वाचू आनंदेचा. म्हणून पालकांनो, कृपा करून आपल्या मुलांना वाचायला शिकवा. तुम्ही स्वतः वाचा त्याच्यासाठी, पण आवड निर्माण करणं जरुरी आहे. पुस्तक हाताळणं, लायब्ररीत जाणं, विविध विषयांची पुस्तकं बघणं, एकमेकांना पुस्तक शेअर करणं, नवीन कोऱ्या पुस्तकाचा सुगंध घेणं, याचा जो आनंद आहे तो मोबाईलवरच्या वाचकाला कधी मिळू शकतो का? विचार करा. वाचन वाढवा, वाचनाची गोडी लावा. हे सांगून मी आता थांबते. धन्यवाद.